ताकद त्यांच्यापाशी आहे की शिंदे फडणवीस अजितदादा खाल्ले एजंट आहे. मेन मोग्यांबो डॉन ती आहे आणि त्या डॉनला मुंडी धरून वाचविणारे जसे जाट आणि सरदार आहेत ती भूमिका आपल्याला येणाऱ्या काळात घ्यावी लागणार आहे. नुसतं मुंबईच नाही तर दिल्लीवर कूच करायची तयारी मराठ्यांनी ठेवल्याशिवाय आपला प्रश्न मिटेल असं वाटत नाही. कारण खोटं बोलून फसवण्याची प्रथा आहे. आज पुण्यात त्यागातून मराठाचा लढला नाही त्याची कुणाला जाणीव नाही. आज शिक्षण घेत असताना काय अडचणी आहेत. शिकून सवरून एवढा खर्च करून शिक्षण झाल्यानंतर सुद्धा नोकरी मिळणारी आहे, न्याय मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे याची गॅरंटी कुणाला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भावांनो खरं टार्गेट जसं जरांगे पाटील आदेश देतील त्याप्रमाणे उद्या 20ला अधिवेशन झाल्याच्या नंतर त्यांनी जर हाक दिली तर आधीच्या पेक्षा दुप्पट ताकदीने आपण सगळेजण मुंबईला जाऊ आणि तिथून पुढे ठरलं तर दिल्लीला कूच करायला सुद्धा मागे पुढे बघणे नाही. आणि जर आचारसंहितेत आपलं आंदोलन अडकवले तर आचारसंहिता काळात मतदानातून आंदोलन करावं लागेल. हा इथं कोण आपल्या इथं लोकसभेचा उमेदवार नाही, आपल्या बसलेल्यापैकी कुणी बी नाही. त्याच्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वार्थाचा हा विषय नाही. पण जे सरकार जरांगे पाटलांच्या जीवाचा अंत पाहत असेल, प्रत्येक मराठ्याच्या जीवाचा अंत पाहत असेल, मराठ्यावर अन्याय करत असेल तर येणाऱ्या लोकसभेत सुद्धा या सरकारला आचारसंहितेत आंदोलन करू नाही दिलं तर आपल्याला मतातून धक्का द्यावा लागेल. आणि त्याच्यापूर्वी माझं म्हणणं आहे ते आचारसंहिता पुन्हा लागेल. 20-21 तारखेला जाऊन बसलं जसं त्या शेतकऱ्यांनी 13 महिने काढले पण गुडघ्यावरच टिकवले. पंतप्रधानाला गुडघे टिकून कायदा मागे घ्यायला लावला. तशी हिंमत आपण 20-21 तारखेनंतर जर जरांगे पाटलांनी आपल्याला आदेश दिला चलो मुंबई तर आपण सगळे कामधंदे सोडून आपलं व्यक्तिगत जीवन बाजूला ठेवून सगळेजण मुंबईत जाऊन अशी ठाण मांडू उडत गेली आचारसंहिता. जी आचारसंहिता आमच्या जीवाचं पर्वा करत नाही, आमच्या पोराबाळाच्या जीवाचं पर्वा करत नाही, ती आचारसंहिता आता समाज मानणार नाही असं हे सुद्धा सरकारनं इथं लक्षात घ्यावं. आणि तशा प्रकारची खुणगाट सगळ्या मराठा बांधवांनी, मराठा म्हणजे आम्ही एकटे नाही, आमच्यात सगळे 18 पगड जाती धर्म आमच्यात आहेत. अहो जेवढ्या मुंबईला गाड्या गेलत्या त्या प्रत्येक गाडीमध्ये 1-2 का होईना पण ओबीसीचे पोरं होते. आता इथं सुद्धा आमचे बबन राजे आहेत, मठपती आहे. रजनीकांत आबा बौद्ध महासभा सगळा दलित समाज आहे, लिंगायत समाज आहे नंतरच्या रूपानं. मुस्लिम समाज तर मुस्लिम समाजाचं तर करावं तितकं कौतुक कमी आहे. भावना जेव्हापासून आपलं आंदोलन चालू आहे तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी विचारे काय त्यांना स्वार्थ आहे का त्यांना निवडणूक लढवायचे. प्रत्येक जालन्याला जाताना सुद्धा आपण त्या आंतरवली सराटीच्या सभेला जाताना सुद्धा बघितलं प्रत्येक ठिकाणी पाणी खिचडी दूध काय खीर काही ना काही घेऊन आमचा मुस्लिम बांधव तिथं होता, दलित बांधव तिथं होता. आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा जरांगे पाटलाच्या लढ्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी अभिनंदन करतो बच्चू कडू समर्थाचं. सरकारमध्ये असून सुद्धा सरकारला गिनायला तयार नाही. राजू शेट्टींनी त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. सगळे पाठिंबा दिलेले आहेत. आमचं ओबीसीचं हजारो वर्षापासूनचं पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. उद्धव साहेबांनी फोन केला, राज साहेबांनी तिथं प्रत्यक्ष भेट दिली. आता म्हणजे मुंबईचं आपलं आंदोलन झाल्यावर बिचारा राज साहेबांचं कसं आहे, सच बोलती बुड्डी लिखित सुनता तो. त्यांनी खरंच म्हणते जाऊन काय फायदा झाला.
परंतु आपण जोशमध्ये होतो सगळे, त्यांच्यावर संताप व्यक्त केला. ठीक आहे, तो संताप सुद्धा त्यांनी आनंदाने स्वीकारावं, कारण प्रेम करणारी बी हवीच. पण त्यांनी बिचाऱ्यांनी म्हणलेलं खरं निघालं. आज समाजावरती एवढं मोठ्या प्रमाणात अन्याय झालं. फक्त एकच खूनगाड बांधा. आता 21-22च्या नंतर जर गेलं, आचारसंहिता लागली तरी माझे हटणे नाही, मुंबई सोडणे नाही. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायच नाही. मी तरी येणारच आहो, पण सगळ्यांनी आलं पाहिजे अशी कळकळीची विनंती आहे. आणि 18 पगड जाती धर्माचं जे आमचं नातं आहे ते अतूट राहिलं पाहिजे. गावागावातलं आमच्या 18 पगड जाती धर्मातलं हे आमच्यातलं प्रेम जे छत्रपती श्री शिवरायांच्या संस्कारातून आहे ते कायम टिकून आमच्या पोटासाठी आम्ही आरक्षण मागतो, आमच्या पिढीसाठी आम्ही आरक्षण मागतो. आम्ही कोणाच्या विरोधात मागत नाही. एवढं खऱ्या अर्थानं प्रत्येकानं घोलगाड बांधावी, तीच भावना समाजामध्ये रुजवावी आणि मुंबईला जाण्याचा निर्धार करावा. बाकी आमच्या उपोषणकर्त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो, आपण जरा दाब दिल्या सगळ्या सकल मराठा समाजानं गुलाबाचा हार आलाय. आणि नगरपालिका आज व्यक्तिगत प्रॉपर्टी असल्यासारखं चालवलं चाललंय, परंतु नगरपालिकेनं साधं फुलाचं डेकोरेशन केलेलं नाही. वगळं तसेच आहे. त्या सगळ्या प्रकारची जयंती एवढ्या वर्षात असं कधीच झालं नाही. परंतु सत्तेच्या धुंदीत मतमत झालेल्या सत्ताधाऱ्यांनी या प्रशासनाने आणि याची सजा त्यांना येणाऱ्या काळात देण्याची खुणगाट जाताना एकदा फक्त ती खाली बघितल्यावर सगळं ती